मौजे पोखरकरवाडी येथे अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी विशाल बांगर यांच्या घरात थेट पुराचे पाणी घुसले. मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून रस्ते वाहून गेले आहे वर इतर वाड्या वस्त्यांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आपण पाहू शकतो. नमस्कार, मी सुखदेवमध्ये पोखरकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी पहाटे साधारण 4 वाजल्यापासून ते पहाटे 5:30 वाजेपर्यंत म्हणजे सुमारे 1.5 तास या पोखरकरवाडी आणि पिंपळगाव घोडेच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. आणि आत्तापर्यंत माहिती अशी मिळालेली आहे की आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झालेली नव्हती. आणि या अतिवृष्टीमुळं संपूर्ण पोखरकरवाडी या परिसरामध्ये अक्षरशः पुराचं थैमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळं या अतिपुरामुळं अक्षरशः ओढ्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे. एवढा भयानक पूर आहे. आणि या पुरामुळं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि तसेच अलीकडं आणि पलीकडच्या बाजूला ओढ्याच्या अलीकडच्या बाजूला आणि पलीकडच्या जाण्या येण्यासाठी जे काही पूल होते आणि पुलाच्या बाजूने जे काही रस्ते होते ते पूर्णतः त्या पुरामध्ये धुवून गेलेले आहेत. पूर्ण संपर्क तुटलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अक्षरशः ये जा बंद झालेला आहे. इकडचं शेतीमाल तिकडे नेण्यासाठी किंवा तिथून इकडे काही वाहतूक करण्यासाठी पूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे. एवढा मोठा या ठिकाणी पूर आलेला आहे. आणि तसेच प्रशासनाला एक विनंती आहे की तातडीने या ठिकाणी पाहिजे ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि तसेच या ठिकाणचे शेतकरी विशाल भाऊ बांगर यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचा ट्रॅक्टर तसेच त्यांच्या काही गाड्या इतर काही मालमत्ता आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. तसेच त्यांच्या कोंबड्या पण बरेचशा वाहून गेलेल्या 100-150 कोंबड्या आणि पशुधनसुद्धा अक्षरशः म्हणजे फार वाईट अशी त्या ठिकाणी परिस्थिती या पहाटेच्या दरम्यान निर्माण झाली. परंतु आम्ही त्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच भेट दिली आणि विशाल भाऊंना दिलासा दिला. परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची मदत पोहोचवता येईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे तरतूद नाही, कारण रस्ताच वाहून गेलेला आहे. पण तरी प्रशासनानं पुढील प्रयत्न करावेत. आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना विनंती राहील माझी की सध्या अजूनही पुढील कदाचित 24 तास किंवा 48 तासांपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून मिळालेला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळेत जाण्याचा प्रयत्नही करू नये. असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये, कारण दुर्घटना घडतात. आणि इकडून रस्तेच पूर्ण तुटलेले आहेत आणि काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी आहे. म्हणून ही सतर्कता नागरिकांनी शेतकऱ्यांनी सर्वांनी घेतली पाहिजे. आणि धन्यवाद.